सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्याकडे प्रत्येक रविवारी पोह्याचा नाश्ता हा असतोच घरामध्ये. तर हे पोहे नाश्ता सेंटर सारखे अगदी मऊ आणि तरतरीत कसे बनवायचे त्यासाठी पोहे भिजवण्याची एक ट्रिक मी आज दाखवणार आहे. पद्धत थोडी वेगळी आहे पण त्यामुळे पोहे अगदी छान भिजले जातात आणि छान मोकळे असे तयार होतात. तर सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे 4 ते 5 चमचे तेल घेतलेले आहे. तेल थोडं जास्त घेणार आहे कारण यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि बटाटे तळून घ्यायचे आहेत. एक मूठ शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत. मंद गॅसवरतीच आपल्याला 3 ते 4 मिनिटे हे असे तळून घ्यायचे आहेत. गॅस मोठा करायचा नाहीये, नाहीतर शेंगदाणे पटकन लाल होतात आणि त्याला थोडा कडवटपणा येतो. तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये बघा हे सोनेरी रंगावरती छान तळून होतात. तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील तर तेलाचा वापर तुम्ही कमी करू शकता किंवा जर उकडलेला बटाटा वापरणार असाल तर तेल तुम्ही कमी घ्यायचे आहे. आता याच तेलामध्ये एक मोठा बटाटा फोडी करून मी घेतलेला आहे. तुम्ही जर उकडलेला बटाटा वापरणार असाल तर तेलाचं प्रमाण कमी घ्या. बऱ्याचदा बटाटा उकडलेला जर अवेलेबल नसेल तर तुम्ही डायरेक्ट असा कच्चा बटाटा सुद्धा तळून घेऊ शकता. यालाही शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटात तळून होतो. तो बटाटा तळून होतोय तोपर्यंत आपण पोहे भिजवून घेऊया. तर इथे मी 6 मुठी पोहे घेतलेले आहेत. प्रत्येकी 2 मुठी या हिशोबाने मी घेतले आहेत. आता हे पोहे भिजवताना आपली चूक जी होते की आपण डायरेक्ट नळाखाली पोहे धरले जातात किंवा एकदाच असं पाणी ओतून पोहे भिजवले जातात. तर असं अजिबात करायचं नाहीये. थोडं थोडं ओंजळीमध्ये पाणी घेऊन पोहे हाताला ओलसर लागेपर्यंत आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. डायरेक्ट नळाखाली पोहे धरल्यामुळे पोहे जास्त पाणी शोषून घेतात आणि मग ते होतात मऊ, पण ते खाताना भातासारखे लागतात. जसे बाहेर नाश्ता सेंटरवर मिळतात मोकळे मौसूद तसे लागत नाही. तर या पद्धतीने पोहे भिजवून नक्की करून बघा. तुमचे पोहे सुद्धा अगदी नाश्ता सेंटर सारखे सुळसुळीत मऊ तयार होते आणि संध्याकाळपर्यंत हे मऊ होतात. आता यामध्ये मी पोह्यांच्या हिशोबाने मीठ घालते आहे. किंचित हळद घालायची आहे. जास्त पिवळे धम्मक पोहे बनवायचे नाहीयेत. अगदी लिंबू पिवळ्या कलरचे पोहे दिसायलाही छान दिसतात. 2 चमचे मी इथे पिठी साखर वापरते आहे. तुम्ही जर जाडी साखर वापरत असाल तरी सुद्धा चालेल. पिठी साखरेमध्ये काही खडे असतील तर ते हाताने चुरून घ्यायचे आहे आणि हे सगळं साहित्य पोह्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. हळूवार हाताने मिक्स करायचे आहेत, नाहीतर पोहे तुटू शकतात किंवा त्याचा चुरा होऊ शकतो. असे केल्याने पोह्याला साखर, मीठ, हळद छान लागते आणि 10 ते 15 मिनिटात पोहे छान मुरतात. आता हा बटाटा सुद्धा आपला तिथे तळून झालेला आहे. मधून मधून याला हलवून घ्यायचं आहे. कढईला थोडा चिकटला असला तरी काही फरक पडत नाही. ह्याच्यातच आपण फोडणी करणार आहोत. तर हा बटाटा मी तुम्हाला आता दाखवते. अगदी 3 ते 4 मिनिटामध्ये पटकन शिजला जातो. जेव्हा आपल्याकडे उकडलेला बटाटा तयार नसतो तेव्हा असे कच्चे बटाटे सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता. आता बटाटा सुद्धा आपण या तेलामधून काढून घेणार आहोत आणि जेव्हा आपण फोडणी करू तेव्हा कांद्याबरोबर पुन्हा एकदा बटाटा परतून घ्यायचा आहे. आता ह्याच तेलामध्ये मी अर्धा चमचा राई घातली आहे. राई तडतडली की यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तिखट जसं तुमच्या घरी लागतं त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. मिरची आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायची आहे. अगदी कच्ची कच्चीच लगेच कांदा घालायचा नाहीये त्याच्यावर. कढीपत्त्याची एक काडी घालायची आहे. पाव चमचा हिंग घालत आहे आणि ही फोडणी चमच्यानी चांगली आपण परतून घेणार आहोत. फोडणी परतून झाली की यामध्ये 2 मीडियम साईजचे मी कांदे घातलेले आहेत. पोह्यामध्ये कांदा थोडा जास्तच घालायचा आहे. मीठ कांद्याच्या हिशोबाने मी घालते आहे कारण पोह्यामध्ये आपण मीठ घातलेले आहे. हळद सुद्धा अगदी थोडी घालत आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटे तेलावरती परतून घ्यायचा आहे. कांद्याचं प्रमाण थोडे जास्त घेतलं की पोहे अगदी घशामध्ये अडकल्यासारखे होत नाहीत आणि छान नरमही व्हायला मदत होते. 2 ते 3 मिनिटानंतर कांदा परतून झाला की यामध्ये आपण जो तळलेला बटाटा होता किंवा जो तुम्ही उकडलेला बटाटा घेणार असाल तो बटाटा घालून कांद्याबरोबर 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. यामुळे बटाट्याला सुद्धा मीठ, हळद व्यवस्थित लागली जाते
आणि तो बटाटा खाताना अळणी किंवा मुळमुळीत असा लागत नाही. तर 2 ते 3 मिनिटं हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे भिजवलेले आपले पोहे आहेत ते घालायचे आहेत. तुम्ही बघू शकता पोहे किती छान मोकळे असे भिजले गेलेले आहेत. अजिबात कच्च किंवा किचका झालेला नाहीये. हे पोहे घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवरतीच 2 ते 3 मिनिटे वाफ घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटे वाफ घेतल्यानंतर झाकण उघडून पोहे पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचे आहेत. पोह्यांचा रंग तुम्ही बघू शकता छान असा लिंबू पिवळा आलेला आहे. हळद जर जास्त घातली ना तर अगदी पिवळे धम्मक असे पोहे तयार होतात आणि हळदीचा एक उग्र वास येतो. पोहे सुद्धा अगदी मोकळे असे तयार झालेले आहेत. आता यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत. तळलेले शेंगदाणे सुरुवातीला घातले नाहीत कारण आपण जेव्हा वाफ देतो तेव्हा जर तळलेले शेंगदाणे घातले तर ते नरम पडतात. म्हणून जेव्हा पोळ्यांना वाफ देऊन झाल्यानंतर आपल्याला तळलेले शेंगदाणे वापरायचे आहेत. जेव्हा खायला आपण बसणार आहोत तेव्हा तुम्ही घातलेत तरी चालतील. आता यावरती थोडंसं ओलं खोबरं वापरणार आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे छान चमच्याने मिक्स करायचे आहे आणि शेवटी वरून तळलेले शेंगदाणे पुन्हा घालून घ्यायचे आहेत. तर हे आपले पोहे इथे तयार झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे आणि 2 मिनिटं याला असंच झाकून ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर आपले हे पोहे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे मोकळे तयार झालेले आहेत. अजिबात याचा गिचका होत नाही आणि खाताना सुद्धा मऊ पण भातासारखे असे लागत नाहीत. तर आजची ही पोह्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि या पद्धतीने पोहे भिजवून नक्की एकदा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.